गुड मॉर्निंग एव्हरीबडी। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, सेल इज द युनिट ऑफ द लाईफ। म्हणजे हा चॅप्टर आपण क्लास 11 मध्ये पाहिलेला आहे, बट आता क्लास 12 चालू झालेला आहे। आता आपण क्लास 12 सोबत 11 चा रिव्हिजन करत आहोत। तर रिव्हिजन करत असताना आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय धमाकेदार रिव्हिजन करणार आहोत। ते म्हणजे कसं, तर नंबर 1 पहा मित्रांनो, आज इंट्रोडक्शन पहा। सर्वात महत्त्वाचा क्लास 11 चा रिव्हिजन करत असताना सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन असतं, ते मध्ये आपण एकदम कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, प्लस क्वेश्चन। म्हणजे कन्सेप्टली एक आपण रिव्हिजन करू शकतो किंवा क्वेश्चनली करू शकतो, पण आजच्या सीझन मध्ये किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण दोन्ही प्रकारे म्हणजे क्वेश्चन पण घेणार आहोत टॉपिक वाईज आणि कन्सेप्ट क्लिअर सुद्धा करणार आहोत। त्याच्यानंतर एनसीईआरटी गॉड ऑफ द नीट, जे गॉड ऑफ द नीट मानलं जातं, जे आपलं दैवत, नीटचं दैवत मानलं जातं, ते म्हणजे एनसीईआरटी। तर या एनसीईआरटी ची सुद्धा आपण रीडिंग करणार आहोत आणि जे मी स्वतः काही नोट्स बनवलेले आहेत, हँड रिटन नोट्स, याच्या आधारावर आज आपण रिव्हिजन करणार आहोत। तर रिव्हिजन करत असताना आजच्या चॅप्टरचं नाव आहे सेल इज द युनिट ऑफ द लाईफ। म्हणजे पहा मित्रांनो, सेल म्हणजे काय असतं? सेल म्हणजे पेशी। आपण मराठी सिलेबस मध्ये पाहिले की सेल म्हणजे पेशी। तर याच्या नावातच पहा मित्रांनो, सेल इज द युनिट ऑफ लाईफ। युनिट म्हणजे काय असतं? एकक। आता हे आपलं घर आहे, या घराची एककी काय आहे? हे विटा। याच्यामध्ये बरेच काय मटेरियल भरलेलं आहे, बट याचं एकक काय मानलं जातं? म्हणजे एक असे लाखो इटांपासून बनलेलं घर। म्हणजे काय? असंच आपली बॉडी सुद्धा असते मित्रांनो, जी एका पेशीच्या स्ट्रक्चर पासून, म्हणजे आपल्या विटानुसारच, म्हणजे आपल्या सेल म्हणजे काय? विटा समजायच्या। अगदी त्याचप्रमाणे आपली शरीराची बॉडी सुद्धा कशी बनलेली असते? या एका पेशीच्या स्ट्रक्चरने बनलेले असते मित्रांनो। सेल इज द युनिट ऑफ द लाईफ हा चॅप्टर आपण चॅप्टर नंबर 8 आहे। ही जी आपली क्लास 11 ची जी एनसीईआरटी आहे, या एनसीईआरटी चे सुद्धा आपण टॉपिक वाईज रीडिंग करणार आहोत आणि जे मी ह्या हँड रिटन स्वतः नोट्स बनवलेले आहेत, याचा सुद्धा आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहोत। तर पहा मित्रांनो, आजचा विषय काय आहे? टुडेज टॉपिक कवर्ड। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चर मध्ये आज आपण कोणकोणते टॉपिक क्लिअर करणार आहोत किंवा कोणकोणते टॉपिक घेणार आहोत। तर नंबर 1 ला येतो म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट। या सेलचं पूर्णपणे इंट्रोडक्शन पाहणार आहोत। अगोदर आपल्याला बेसिकच येत नसेल तर आपल्याला डिसऑर्डर किंवा वेगवेगळ्या गोष्टी जे लास्टचे जे कन्सेप्ट असतात ते येत नसतात, त्याच्यामुळे अगोदर सर्वात महत्त्वाचं असतं बेसिक। कधी आपण सिंपल टू कॉम्प्लेक्स कडे जात असतो। तर पहा, आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत टुडे टॉपिक कवर्ड मध्ये पाहणार आहोत इंट्रोडक्शन पार्ट। सेकंड पाहणार आहोत सायंटिस्ट इंट्रोडक्शन, ज्या सेल, डेड सेल, न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, प्लांट मध्ये डिफरन्शिएशन, एनिमल सेल्स मध्ये काय डिफरन्शिएशन आहे, ह्या गोष्टी ज्या सायंटिस्टनी शोधल्या किंवा ज्या डिस्कवर्ड केल्या, अशा सायंटिस्टचं सुद्धा आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, ते पण टॉपिक वाईज। आणि त्याच्यानंतर व्हॉट इज सेल हा एक महत्त्वाचा बेसिक चॅप्टर आहे। म्हणजे व्हॉट इज सेल म्हणजे काय, तर सेल म्हणजे काय पाहणार आहोत। त्याच्यानंतर सेल थेअरी, ही सेल कुणी म्हटलं, सेल नाव कुणी दिलं, किंवा ही सेल थेअरी, या पूर्ण सेलची थेअरी पाहणार आहोत। त्याच्यानंतर an overview of the cell, म्हणजे या सेलचं anatomy and the morphology, म्हणजे बाहेरील स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि त्याच्या आतील मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल। आता पहा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, एक पेशीय, बहुपेशीय, अगदी त्याचप्रमाणे या एक पेशीय, बहुपेशीय या सेलच्या दोन डिफरंट टाइप्स पडतात। एक म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे हे सेल कसे असते? अतिशय सिंपल असते, आणि जी युकॅरियोटिक सेल असते ही कशी असते? कॉम्प्लेक्स सेल असते। हे झाले आपल्या 6 टॉपिक्स पाहणार आहोत मित्रांनो। त्याच्यानंतर आजचे डेट आहे 3/5/2025। पहा मित्रांनो, नीटच्या परीक्षेसाठी आजपासून आपल्याला करेक्ट 12 महिने राहिलेले, त्याच्यासाठी आपल्याला अतिशय ऑनेस्टली डेडिकेशन आणि अतिशय मेहनत करून, स्ट्रगल करून आपल्याला नीट साठी प्रिपरेशन करायची। आजचा पहा मित्रांनो टॉपिक वाईज क्वेश्चन, हे 7 नंबरचा जे पॉइंट आहे ते म्हणजे टॉपिक वाईज। आजच्या व्हिडिओ लास्ट मध्ये आपण पूर्ण 25 क्वेश्चन पाहणार आहोत।
आहोत. म्हणजे या प्रत्येक एका टॉपिकवर 5 असे एक्सेप्टेड म्हणजे जे PYQ सुद्धा आलेले आहेत याच्या अगोदरच्या नेटच्या पेपर मध्ये आणि या 2025 मध्ये पण येऊ शकतात आणि आपण ज्याच्यासाठी तयारी करत आहोत 2026 त्याच्यासाठी सुद्धा हे क्वेश्चन येऊ शकतात. आणि लास्ट इज द गॉड ऑफ द नेट म्हणजे NCERT माता की जय. म्हणजे आपण NCERT ची रीडिंग करणार आहोत मित्रांनो. पहा आता हे आपण पूर्ण आपलं तुम्हाला समजून म्हणजे काय पाहिलेलं आपण हे पूर्ण स्ट्रक्चर आजच्या व्हिडिओचं स्ट्रक्चर पाहिलेलं थोडक्यात. आता आपण रियल स्टार्ट म्हणजे इंट्रोडक्शन पार्टला स्टार्ट करूया. थँक्यू मित्रांनो. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहा आजचा टॉपिक आता हे पूर्ण मोडतो मी एकच वर टायटल लिहित आहे इंट्रोडक्शन पार्ट, कारण आपला फळा छोटा असल्यामुळे आपल्याला पूर्ण गोष्टी अतिशय स्लाइड नुसार बनवायच्या आहेत की ज्या तुम्हाला सुद्धा याच्या नोट्स जर काढल्या तुम्ही मित्रांनो तर आपल्याला रिव्हिजन साठी तुम्ही 15 मिनिटात याचं पूर्ण चॅप्टरचं इन वन शॉट मध्ये काय करू शकतात रिव्हिजन करू शकतात. याच्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा असेच आहेत एकदम एकाचड एक व्हिडिओ बनलेले आहेत मित्रांनो. तर पहा आजचा मी माझ्या नोट्स नुसार किंवा NCERT मधल्या काही डेफिनेशन घेतलेल्या आहेत याच्यावर आपण स्टार्ट करूया मित्रांनो. पहा आजचा टॉपिक काय फर्स्ट टॉपिक काय घेणार आहोत इंट्रोडक्शन पार्ट म्हणजे चॅप्टरची ओळख म्हणजे या आजच्या ह्याची ओळख पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात आजची ओळख इंट्रोडक्शन ऑफ द पार्ट. पहा मित्रांनो इंट्रोडक्शन पार्ट मध्ये प्रेझेन्स ऑफ द सेल इज द डिफाइनिंग फीचर. आपण द लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर मध्ये पाहिलेलं की डिफाइनिंग फीचर अँड द डिफाइनिंग फीचर आणि कॉम्प्लेक्स फीचर म्हणजे असे काही फीचर्स असतात जे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा असतात आणि असे काही गोष्टी असतात की ते सजीवामध्ये सुद्धा नसतात. पहा मित्रांनो प्रेझेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये प्रेझेंट म्हणजे प्रेझेन्स कशाची प्रेझेंट काय प्रेझेन्स ऑफ द सेल ज्या ठिकाणी सेल आहे काय म्हणत आहे ही डेफिनेशन पहा मित्रांनो. प्रेझेन्स ऑफ द सेल इज डिफाइनिंग फीचर म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये काय म्हणतोय ज्या थिंग मध्ये या लिव्हिंग थिंग मध्ये ज्याच्यामध्ये सेल आहे मल्टीसेल्युलर असं काही नाही त्याच्यामध्ये एक जरी सेल असेल फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया व्हायरस हे कसे आहेत प्रेझेन्स ऑफ द सेल इन द डिफाइनिंग फीचर ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेल असते त्या ठिकाणी त्याला काय म्हणत असतात त्याला म्हणतात की डिफाइनिंग फीचर. आता पहा ऑफ द लिव्हिंग सेल पहा of the living cell is the structural and the functional unit of life. पहा मित्रांनो जी लिव्हिंग सेल असते ना त्याला काय म्हणतात स्ट्रक्चरल माहिती आपल्याला स्ट्रक्चरल अँड आता हे फंक्शन माहित नाही तर या फंक्शनचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल म्हणजे काय असतं जे कार्यरत. आता नुसतं स्ट्रक्चर पाहून काय होणार आहे आता आपल्याला माहिती की ताजमहल बट त्याचं फंक्शनल ते स्ट्रक्चरल झालं पण त्याचं फंक्शनल त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरच माहिती होईल. अगदी त्याचप्रमाणे ही सेल जी असते ती आपल्या बॉडीचे किंवा प्रत्येक एव्हरी ऑर्गॅनिझमचे काय असते स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. पहा हे काय आहे स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. ऑर्गॅनिझम कॅन बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. पहा मित्रांनो युनिसेल्युलर अँड द मल्टीसेल्युलर म्हणजे एक पेशीय किंवा बहुपेशीय मल्टीसेल्युलर. ज्यांच्याकडे एक सेल असेल त्यांना सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात आणि ज्यांच्याकडे हजारो बिलियन ट्रिलियन सेल असतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्या स्वतःकडे किंवा माझ्याकडे किंवा सर्वांकडे जे वेगवेगळे कॉम्प्लेक्स सिंपल जे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्या बॉडीच्या स्ट्रक्चरनुसार त्यांच्याकडे सेलची संख्या असते मित्रांनो. पहा हे झालं आपलं इंट्रोडक्शन पार्ट. तर या इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण काय पाहिलं की प्रेझेन्स ऑफ द सेल इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग सेल म्हणजे जे
प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो ना, ज्याच्यामध्ये सेल्स असते त्याला काय म्हणत असतात, प्रेझेन्स ऑफ द सेल, त्याला डिफाइनिंग फीचर म्हणतात. स्ट्रक्चरल सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपल्या टॉपिकचं नावच काय दिलेलं आहे, सेल इज द युनिट ऑफ द लाईफ. बट हे युनिट कसं आहे, स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट आहे मित्रांनो, द लाईफ. आणि सेलचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे युनिसेल्युलर अँड द सेकंड म्हणजे मल्टीसेल्युलर. ज्यांच्याकडे एक सेल आहे ते सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच आहेत, ते सुद्धा डिफाइनिंग फीचर्स आहेत. आणि जे मल्टीसेल्युलर आहेत ते सुद्धा कसे आहेत, डिफाइनिंग फीचरच त्यांना सुद्धा मानलं जातं. पहा हे झालं आपला एक, म्हणजे आता आपण एक चॅप्टर पाहिला मित्रांनो, एक टॉपिक पाहिलाय, इंट्रोडक्शन पार्ट झालेले. आता आपण काय पाहणार आहोत, सेकंड काय होतं आपलं, सांगा लवकर. सेकंड काय होतं, व्हॉट इज अ सेल. अगोदर आता आपण NCERT चे रीडिंग करून घ्यायचे असलेले रीडिंग करून, नाही तर लास्ट मध्ये पूर्ण आपण चॅप्टरचे रीडिंग करत, प्लस म्हणजे आपलं कैलास जे आपलं कैलास रिव्हिजन थेरी असते, म्हणजे जे लास्टचे जे टॉपिक असते, म्हणजे कैलास एक्सप्रेस जे असतं ते आपण लास्ट सीझन मध्ये पाहतो, म्हणजे लास्ट टाइम मध्ये पाहतो. पूर्ण चॅप्टरचं जे आज पाहिले त्याचं रिव्हिजन आपण लास्ट 5 मिनिटांमध्ये पूर्ण NCERT सहित रीडिंग करून घेतो. सेकंडला काय असतं मित्रांनो, सेकंडचं नाव आहे, सेकंड टॉपिकचं नाव आहे काय आहे, व्हॉट इज अ सेल. आपल्याला या NCERT ने प्रश्न विचारला आहे की व्हॉट इज सेल. त्या NCERT ला म्हणायचं थांब, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला या NCERT चा पूर्णपणे आपण या ठिकाणी अर्थ समजून घेणार आहोत. पहा व्हॉट इज सेल. व्हॉट इज सेल मध्ये काय आहे, एनिथिंग लेस दॅन. पहा या ठिकाणी आपण लिहूच, कारण लिहिलं एक 10 म्हणलेलं आणि एकदा लिहिलेलं बरोबरच असतं, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नोट्स काढा मित्रांनो. जर तुम्ही नोट्स काढल्या नाही तर नुसते लेक्चर पाहून काही होणार नाही. तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्हाला प्रत्येक दिवशी ज्या दिवशी संडे मंडे ज्या दिवशी तुम्हाला टाइम भेटेल, रिव्हिजन टाइम ज्याचा त्याचा, त्या दिवशी तुम्ही या नोट्स जो वाचल्या पूर्ण इन वन शॉट मध्ये आपल्याला या चॅप्टरचे पूर्ण क्वेश्चन आपल्याला फ्री मध्ये होऊ शकतात. पहा आता काय आहे, एनिथिंग लेस दॅन. पहा anything less than a complete cell. Anything less than a complete cell do not, काय म्हणते, complete cell do not insurance independently living. पहा independently living. पहा मित्रांनो या लाईनचा अर्थ काय म्हणते, एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल डू नॉट इंडिपेंडेंटली लिव्हिंग. जर एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एक पेक्षा जर कमी, लेस दॅन काय म्हणत आहे, एनिथिंग लेस दॅन. जर एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एक पेक्षा जर कमी पेशी असेल, आता तुम्हाला जर तुम्ही दुकानावर गेलात आणि तुम्ही जर दुकानावर गेल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणलात 1 लिटर साखर द्या, देईल का तो दुकानदार, नाही. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी काय म्हणत आहे की एनिथिंग लेस दॅन अ 1 कंप्लीट सेल डू नॉट इंडिपेंडेंटली लिव्हिंग. असंच आहे की पूर्ण जेवढं काय आपलं जे जगत आहे त्या जगतावर एक पेशीपेक्षा जास्त पण एक पेशीपेक्षा कमी असलेले, एक पेशीपेक्षा कमी असलेल्या ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग मानत नाही. फॉर एक्झाम्पल व्हायरस मध्ये एक पेशी पण नसते, त्याच्यापेक्षा जास्त नसतात, त्याच्यामध्ये पेशी आहे, तो लिव्हिंग करतो, मग त्याला आपण लिव्हिंग मानतो का, नाही. अगदी सिंपल उदाहरण आहे ते म्हणजे काय, व्हायरस. पहा हे काय झालं, एक आपली वरचं टॉपिक झाला, एनिथिंग झाला. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर. पहा मित्रांनो काय म्हणत आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर. म्हणजे एक पेशीय प्राणी कशासाठी कॅपेबल असतो, म्हणजे तो काय काय करू शकतो. पहा मित्रांनो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर इंडिपेंडेंट लिव्हिंग. तो त्याचं स्वतंत्र जीवन जगू शकतो, तो रिस्पिरेशन करू शकतो, ते एक्सक्रेटरी सिस्टम करू शकतो, ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो, काय जे ते युनिसेल्युलर काय जे असेल ते त्याचं कॅपेबल असतो. म्हणजे एकच शब्दामध्ये आपण उरकून टाकू, इंडिपेंडेंटली
लिव्हिंग म्हणजे याचं लिव्हिंग कसं आहे, याचं लिव्हिंग स्वातंत्र्य आहे. म्हणजे हा जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ते इंडिपेंडेंटली लिव्हिंग करत असतात. परफॉर्मिंग टू द एसेन्शियल फंक्शन ऑफ द लाईफ, ते प्रत्येक ह्याच्यासाठी कार्यरत सक्षम असतात. कशासाठी? त्यांच्या पूर्ण फंक्शन्स ऑफ द लाईफ, ह्या जीवनामध्ये जेवढे काही फंक्शन्स होणार आहेत त्यांच्यासाठी, लिव्हिंग राहण्यासाठी, फंक्शन्स ऑफ द लाईफ साठी ते काय असतात, ते पूर्णपणे तयार असतात. म्हणजे असं नाही की एक पेशी म्हणून ते रेस्पिरेशन करू शकत नाही, रिप्रोडक्शन करू शकत नाही, असं काही नसतं मित्रांनो. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर द कॅपेबल फॉर द इंडिपेंडेंटली लिव्हिंग अँड द फंक्शन ऑफ द लाईफ. पहा आता झालं, हे काय झालं आपलं व्हॉट इज सेल सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. आता व्हॉट इज सेलचं थोडक्यात रिव्हिजन पहा. एनिथिंग लेस दॅन अ कंप्लीट सेल डू नॉट इंडिपेंडेंटली लिव्हिंग. जर एखाद्या प्राण्याकडे, एखाद्या याच्याकडे, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे जर एक पेक्षा कमी पेशी, एक पेक्षा कमी सेल असेल, त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मानत नाही. फॉर एक्झाम्पल व्हायरस. अँड सेकंड काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर द कॅपेबल फॉर द इंडिपेंडेंटली लिव्हिंग अँड द परफॉर्मिंग ऑफ द फंक्शन्स ऑफ द लाईफ. ते त्याच्या पूर्ण जीवनात तो स्वातंत्र्य कार्यरत असतो आणि जेवढे काही या जीवनामध्ये जे काही फंक्शन्स होणार आहेत त्याच्यासाठी तो काय असतो, परफॉर्मन्स अतिशय तगडा द्यायलेला असतो. आता आपला थर्ड टॉपिक काय होता मित्रांनो पहा. हे असतं आपलं शिकवण्याची पद्धत. म्हणजे एक नंबर आपण एक टॉपिक पाहिला, सेकंडला आपण व्हॉट इज सेल पाहिला. आता आपल्या लक्षात आलं की प्रत्येक ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी काय पाहिजे, सेल पाहिजे. ती सेल किती पाहिजे, एक पेक्षा जास्त. याला व्हॉट इज द सेल असं म्हणतात. सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. थर्ड नंबरचं काय होतं आता आपण, आता लय म्हणजे जबरदस्त कंटेंट देणार आहोत. ते काय म्हणजे सायंटिस्ट, अतिशय धमाकेदार. म्हणजे थर्ड नंबरचं काय असतं, सायंटिस्ट म्हणजे आपल्याला शास्त्रज्ञाचा काय काय त्यांच्या जीवनात त्याने काय काय दिवे लावलेत याचा पाहिजे. सायंटिस्ट रेकॉर्ड म्हणजे सायंटिस्ट इंट्रोडक्शन. सारख्यात आपण काय लिहू, सायंटिस्ट इंट्रोडक्शन. म्हणजे त्या सायंटिस्टने आपल्यासाठी जे बायोचे जे दैवत मानले जातात असे सायंटिस्ट, बरेच ग्रेटेस्ट 100 सायंटिस्ट असतील, 1000 सायंटिस्ट असतील, त्याच्यामध्ये त्या सेल्समध्ये ज्यांनी कार्यरत, ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे ते आपण NCERT मधील जे दिले तेच पाहणार. थोडेच मी काय माझ्या मनाचं काय माझं नाव थोडं तिथे लिहिणार आहे मित्रांनो. जे आपल्याला NCERT ने दिलेत त्यांचाच या ठिकाणी अभ्यास करू, त्यांचं आपल्याला पाहणार आहोत. तर पहा, त्यांचं पाहण्यासाठी आपल्याला काय सर्वात महत्वाचे नंबर 1 रॉबर्ट हुक. पहा मित्रांनो, पहिलं नाव चमकलं. काय नाव चमकलं, रॉबर्ट हुक. अतिशय आपल्या ट्रिकनी यांना लक्षात ठेवणार आहोत. रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक साहेबांनी काय केलेलं आहे, डिस्कवर्ड डेड सेल. त्यांना काय जिवंत पेशी सापडली नाही, पण त्या मित्रांनो त्यांनी अतिशय प्रयत्न करून काय कोणती पेशी सापडून त्यांना काय त्यांनी डिस्कवर्ड काय केलेलं आहे, डेड सेल. डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. पहा मित्रांनो, याच्या अगोदरच्या PYQ म्हणजे 2020, 2021, 2022 या सायंटिस्ट इंट्रोडक्शनवर 1 या 4-5 सायंटिस्ट पैकी एकावर तरी एक प्रश्न दिला जातो. त्याच्यामुळे लक्ष द्या मित्रांनो. रॉबर्ट हुक डिस्कवर्ड काय केलेलं आहे, DAD डेड सेल. म्हणजे त्यांनी मृत पेशी म्हणजे काय, थोडक्यात काय आपण मराठीमध्ये काय आपल्या सिलेबस मध्ये पाहतात, मृत पेशी. सेल ऑफ द क्वार्क सेल वॉल ऑफ द क्वार्क सेल्स. त्यांनी कोणत्या सेलची सेल वॉल शोधली, सेल वॉल ऑफ अ क्वार्क सेल. यांनी या क्वार्क सेलच्या डिस्कवर केलं. म्हणजे रॉबर्ट हुक इज द डिस्कवर्ड सेल. कोणत्या ह्याच्यावरली, सेल ऑल ऑफ द क्वार्क सेल. हे झाले नंबर 1 मित्रांनो. लक्षात ठेवा, रॉबर्ट सारखं काम केलं या दैवत माणसाने, त्याच्यासाठी त्यांना मानाचा मुजरा. रॉबर्ट हुक डिस्कवर्ड डेल सेल. यांनीच आपल्या पूर्ण जीवनाची जी सर्वात, आता सेल आपल्याला माहिती क्लास 11th मध्ये आपण कोणत्याही कोचिंग वर गेला तर पहिला चॅप्टर शिकवला जातो ते म्हणजे सेल इज द युनिट ऑफ द लाईफ. उगत म्हणत आहे सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. आपण आपल्या एखाद्या घरचा पत्ता विसरू शकतो. एखादा कोच, आपण जे बायोलॉजी स्टुडंट आहे ते आपल्या घरचा पत्ता विसरू शकतो, आपले नाव काही विसरू शकतो, बट आपण हे विसरू शकत नाहीत मित्रांनो. सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे आपण जसं जसं सिंपल टू कॉम्प्लेक्स चालत जाऊ त्या कॉम्प्लेक्स सीझन मध्ये हे सुद्धा पाहणार आहोत. नंबर 1 झाले रॉबर्ट हुक डिस्कवर्ड डेल सेल.
नंबर 2 रॉबर्ट ब्राउन, यांचे चुलत भाऊ दिसायलेत रॉबर्ट ब्राउन। पहा मित्रांनो रॉबर्ट ब्राउन, या रॉबर्ट ब्राउन साहेबांनी काय शोधलंय? डिस्कवर्ड न्यूक्लियस। वा, यांनी काय जे डिस्कवर्ड न्यूक्लियस डिस्कवर्ड न्यूक्लियस। पहा मित्रांनो, जसं आपल्या बॉडीचा ब्रेन काय असतो, ब्रेन म्हणजे पूर्ण न्यूरल अँड द केमिकल कंट्रोल करत असतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या सेलचा मेंदू, ह्या सेलचा ब्रेन कोण असतो? तर सेलचा ब्रेन असतो म्हणजे न्यूक्लियस। जसा कॅम्प्युटरचा ब्रेन त्याचा सीपीयू असतो मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे या सेलचा ब्रेन काय असतो? न्यूक्लियस। आणि हा न्यूक्लियस शोधण्याचं काम कोणी केलं? या अशा महान शास्त्रज्ञ म्हणजे रॉबर्ट ब्राउन साहेबांनी केलेलं। नंबर 3 ला काय? अँटॉन ऑन द लिव्हनहुक। पहा मित्रांनो, सगळे हुक, ब्राउन, रॉबर्ट बिल्वर्ट सगळे येलेत। आता पहा 3 नंबरचे काय आहेत? अँटॉन वॉन लिव्हनहुक। पहा, या हुक मध्ये काय बदल करू नका। रॉबर्ट हुक साहेबांनी आपल्याला डिस्कवर्ड डेड सेल केलेले, रॉबर्ट ब्राउन साहेबांनी डिस्कवर्ड न्यूक्लियस केलेले, आणि अँटॉन ऑन द लिव्हनहुक साहेबांनी काय केलेलं आहे? डिस्कवर्ड लिव्हिंग सेल। पहा मित्रांनो, यांनी डिस्कवर्ड काय केलेलं आहे? अँटॉन ऑन लिव्हनहुक डिस्कवर्ड। तुम्ही माझ्यासोबत म्हणत राहा, रॉबर्ट हुक डिस्कवर्ड डेड सेल, Robert Brown discovered nucleus, Anton von der Leeuwenhoek discovered a first living cell, discovered of a first living cell। पहा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून एफर्ट डालत नाही, मी किती एफर्ट डालले माझ्या पुरतं झालं किंवा काही जे स्टुडंट करतील त्यांच्या पुरतं झालं, पण तुम्ही स्वतः जर माझ्यासोबत म्हणत, वाचत, चालत, नोट्स पढत जर चालू केलं तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा म्हणजे तुमचे सुद्धा कन्सेप्ट असेच तगडे क्लिअर होतील। त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स डालावे लागतात मित्रांनो। रॉबर्ट हुक डिस्कवर्ड अ डेड सेल, रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड अ न्यूक्लियस, अँटॉन ऑन द लिव्हनहुक डिस्कवर्ड ऑफ अ फर्स्ट लिव्हिंग सेल। यांनी पहा मित्रांनो, आता आपण जिवंत आता म्हणजे इतका वेळ डेड मध्ये होतात, म्हणजे डेडचा न्यूक्लियस चालू झालं, डेड सेल पाहिली, बट आता आपण जिवंत म्हणजे प्रेझेंट मध्ये आलात। म्हणजे या अँटॉन लिव्हन साहेबांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केले की फर्स्ट लिव्हिंग सेलला डिस्कवर्ड केलेला आहे। 5 नंबरचे काय? याच्या पुढे हे 3च दिलेले आहेत आपल्या एनसीईआरटी मध्ये सायंटिस्ट। पहा मित्रांनो, आता यांचे काय तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी की यांनी केलं, यांच्याकडे काहीतरी उपकरणं, यांच्याकडे काहीतरी इन्स्ट्रुमेंट असतील तरच केलं, बट यांना सुद्धा याच्या अगोदर तुम्ही म्हणताल की 1900 याच्या अगोदर का केलं नाही? कारण त्यांच्याकडे असे तेवढे भारी इन्स्ट्रुमेंट नव्हते। इन्स्ट्रुमेंट कसे नव्हते? म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी नव्हती, म्हणजे जे इलेक्ट्रॉनचे जे मायक्रोस्कोप असतं, म्हणजे आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आपण इलेक्ट्रिकल लॅब सायन्स लॅब मध्ये जर गेलात, केमिस्ट्री लॅब मध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? त्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी। पहा मित्रांनो, ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी कधी सापडली? 1950 म्हणजे 1950 साली आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचा म्हणजे इन्स्ट्रुमेंटचा चालू झाले आपल्या या इंडियामध्ये। मेम्ब्रेन अँड द रायबोझोम स्ट्रक्चर। आता या ठिकाणी आपण आता पहा, या ठिकाणी या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळाल्या। न्यूक्लियस पाहायला मिळालं, गोल्जी बॉडी, एंडोथेलियम, रेप्टिक्युलम, त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, न्यूक्लियस, डीएनए, आरएनए सगळ्या गोष्टी, क्रोमोझोम हे पाहायला मिळाल्या। पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचे मेम्ब्रेन अँड द रायबोझोम स्ट्रक्चर। पहा मित्रांनो, सुरुवातीला काय सापडलं तर सर्वात महत्त्वाचं पहिलं जे शोधलं ते म्हणजे मेम्ब्रेनचा एक शोध लावला, आणि त्याच्यानंतर रायबोझोम, मग त्याच्यानंतर हे एक स्ट्रक्चर पाहायला चालू झालेलं आहे मित्रांनो। हे झालं आपलं सायंटिस्ट इंट्रोडक्शन। पहा मित्रांनो, आपण एका स्लाइडवर एक टॉपिक पाहत आहोत, म्हणजे एका एवढी स्लाइड पाहिली, सायंटिस्ट इंट्रोडक्शन पाहिले की तुमचा 4 मार्क म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये तुमचा रँक हजारोने पुढे जाऊ शकता, बट तुम्हाला हे एवढी स्लाइड असे मुखपाठ पाहिले। आता पहा मला कशी आहे, रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं आहे? डिस्कवर्ड फर्स्ट डेड सेल,
कशावरली? क्वार्क सेल वरली केलेली. नंबर 2 त्यांचे चुलत भाऊ रॉबर्ट ब्राउन यांनी काय केलेलं आहे? डिस्कवर्ड अ ब्रेन ऑफ द सेल, म्हणजे काय? न्यूक्लियस शोधलेला आहे. जे सेलचा ब्रेन असतो तो न्यूक्लियस असतो. अँड लास्ट 3 नंबरला काय? अँटन ऑन द लिव्हन यांनी आपल्यावर बहुत मोठे म्हणजे जास्त उपकार केले त्यांनी, जे प्रेझेंट मध्ये आणला आपल्याला, जे लिव्हिंग सेलचा शोध लावला, त्यांना मानाचा मुद्रा. आणि लास्टला काय? ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी 1950 मध्ये सापडली. त्या 1950 मध्ये कशाचा शोध लावला? सेल मेम्ब्रेन, RNA DNA सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण सर्वात महत्त्वाचं मेम्ब्रेन एक पाहिले आणि रायबोसोम स्ट्रक्चर एक पाहिलं. झाले आपले 4 मार्क पक्के. याला म्हणतात स्टडी. पहा मित्रांनो, हे झालं सायंटिस्ट इंट्रोडक्शन. 3 पार्ट झाले. राहिले किती? 6 होते, 3 गेले, राहिले 3 पार्ट. पहा मित्रांनो, आता 4 नंबरचा होता सेल थेअरी. ही अतिशय भारी म्हणजे अतिशय असा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या सेल बद्दल म्हणजे स्ट्रक्चरल युनिट मध्ये चालू जात आहोत. पहा मित्रांनो, आता 4 नंबरचा जे आपला टॉपिक आहे, या 4 नंबरच्या टॉपिकचं नाव काय आहे? सेल थेअरी. या सेल थेअरी मध्ये सुद्धा 3 सायंटिस्ट अतिशय महत्वाचे आहे. हे 3 आणि ते 3 म्हणजे 6 सायंटिस्ट वर एक प्रश्न पडतो. याच्यावर लक्ष राहू द्या मित्रांनो. आता सेल थेअरी पहा मित्रांनो, या सेल थेअरीचं कसं आहे? सेल थेअरी पहा 1838. पहा मित्रांनो, 1838 मॅचेस. पहा मित्रांनो, याचं नाव लय भारी आहे, मॅचेस स्केल्डियन. पहा मित्रांनो, मॅचेस स्केल्डियन. सॉरी मित्रांनो, याच्यावर थोडं प्रोनाउन्सवर थोडंसं काही तुम्हाला जर काही असं रॉंग वाटत असेल तर माफ करून घ्या. 1838 मॅचेस स्केल्डन जर्मन बॉटॅनिस्ट. पहा मित्रांनो, हे जर्मन मधले जे स्केल्डन साहेब आहेत, जर्मन काय आहेत? बोटॅनिस्ट. म्हणजे हे कशाचे शोध लावतात? हे फक्त आणि फक्त झाडात राहतात. म्हणजे ते झाडाबद्दलच पाहतात, झाडाची सेल वॉल, झाडाचं फंक्शन, झाडाच्या सेल, झाडाचं जे काही न्यूट्रियन सगळ्या गोष्टी. हे म्हणजे बॉटॅनिस्ट म्हणलं की हे वनस्पती शास्त्रामध्ये गेले मित्रांनो. आता पहा ऑब्झर्व. आता यांनी कशाचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे? पहा मित्रांनो, आता यांचं आता आपण काय करत आहोत? 1838 मॅचेस स्केल्डन साहेब इज द जर्मन बॉटॅनिस्ट. आता हे काय म्हणले? ऑब्झर्व. यांनी काय पाहिले? हे काय म्हणतात? ऑब्झर्व. मी काय पाहिलेलं आहे? ही सेड. हे म्हणाले की दॅट ऑल प्लांट, हे जे सर्व वनस्पती आहे ते म्हणतात की हे पूर्ण वनस्पती आर composed different types of cell. पहा मित्रांनो, लय भारी म्हटलं की types of cells which further. पहा मित्रांनो, which further from tissue. पहा मित्रांनो, which further from tissue. हे जे मॅचेस स्केल्डन साहेब आहेत ते काय म्हणतात? ऑब्झर्वर सेड दॅट ऑल प्लांट आर द कंपोज्ड डिफरंट टाइप्स ऑफ द सेल विच फर्दर फ्रॉम द टिश्यू. हे जे पूर्ण जे ऑल प्लांट्स आहेत ते वेगवेगळ्या सेल्स पासून बनलेले असतात. आपल्या शरीरामध्ये काय एकच सेलचा प्रकार आहे का? नाही. न्यूरो सेल असतील, कार्डियक सेल असेल, आपल्या रेस्पिरेशन साठी वेगळ्या सेल असतील, आपल्या रिप्रोडक्शन साठी वेगळ्या सेल असतील. असं झाडामध्ये हे बॉटॅनिस्ट, जर्मन बॉटॅनिस्ट साहेब सुद्धा असेच म्हणतात की हे झाड जे बनलेले आहे ते वेगवेगळ्या डिफरंट टाइपच्या सेल्स पासून बनलेले आहे. आणि या सेल्स कशापासून बनतात? तर या सेल्स बनत असतात मित्रांनो टिश्यू. आता पहा, तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो आणि भारी कन्सेप्ट समजवतो. पहा, नंबर 1 आपली कॅपिटल्स म्हणजे आपली अक्षरे म्हणजे काय? ABCDEFGH आहे. हे तर आपल्याला नर्सरी पासून माहिती. आता ह्या ABCD पासूनच काय? हे ABCD या कॅपिटल्स पासून काय तयार होतो? कॅपिटल पासूनच आपल्याला एक शब्द तयार होतो, एक वर्ड तयार होतो. म्हणजे हे टिश्यू काय झालं? टिश्यू झाली काय झाली? टिश्यू काय झाली? ABCD झाली. सेल काय झाला? वर्ड झाला. या अनेक वर्ड मिळून एक सेंटेन्स तयार होते. या अनेक सेंटेन्स मिळून एक पॅराग्राफ तयार होतो आणि एक पॅराग्राफ मिळून अशी एक मोठी आपल्याला अभ्यासासाठी NCERT तयार होते. यालाच म्हणतात अगदी याचप्रमाणे टिश्यू, सेल, सेल सिस्टम. पहा मित्रांनो, ऑर्गन सिस्टम. अशा प्रकारे हे पूर्ण काय साखळी चाललेली आहे. जसं आपली फूड चेन असते, अगदी अन्न साखळी असते, अगदी त्याचप्रमाणे सेलची सुद्धा एक साखळी चालू असते मित्रांनो. पहा, हे झालं हे
मार्टिन स्केल्डन साहेबाचं कळालं आपल्याला की ते एक म्हटले की काय की ऑल प्लांट आर द डिफरंट सेल पासून मेडअप झालेले असतात आणि सेल्स कशापासून मेडअप झालेले असतात त्या सेल्स मेडअप झालेले असतात वेगवेगळ्या टाईपच्या टिश्यू पासून तयार झालेल्या असतात. आता काय नंबर 2 1839 पहा मित्रांनो 1839 नंबर 1 या ठिकाणी नंबर 1 देऊ या ठिकाणी नंबर 2 1839 ह्यांनी 1838 लगेच ह्यांनी 1839 पहा मित्रांनो काय म्हणतात श्वान यांचं नाव भारी आहे श्वान ब्रिटिश झुलॉजिस्ट पहा मित्रांनो आता नवीन NCERT अपडेट मध्ये या ठिकाणी यांचं देशाचं नाव बदललेलं आहे. पहिल्या आपल्या या NCERT मध्ये आपल्याला ब्रिटिश झुलॉजिस्ट म्हणून दिलेलं आहे बट यावर्षी NTN त्याचा काय रिप्रेझेंट केलेला आहे काय म्हणत आहे की ते जर्मन झुलॉजिस्टच ठेवलेलं आहे म्हणजे ते आपल्या माणसावरच सर्च करतात बट ते कसे जर्मन यांचं नाव जे ब्रिटिश होतं या ठिकाणी त्यांना जर्मन मानलं गेलेलं आहे जर्मन झुलॉजिस्ट 1839 श्वानसर इज द ब्रिटिश झुलॉजिस्ट. आता ह्यांनी काय ऑब्झर्व केलेलं आहे पहा यांचं ऑब्झर्वेशन लिहित आहे ॲनिमल सेल्स पहा मित्रांनो ॲनिमल सेल्स अँड reported animal cell reported cell membrane in पहा मित्रांनो in them he also observed that cell पहा मित्रांनो that cell wall is particularly to plant cell 1839 Schwann-Sir British zoologist observed animal cells and the reported cell membrane is the them is also observed this cell all is the particular plant cell. पहा मित्रांनो हे जे श्वान सेल्स असतात ते काय म्हणतात श्वानसर काय म्हणतात श्वानसर असे म्हणतात की ॲनिमल सेल्स जर मी ऑब्झर्व केला ॲनिमल सेल्स त्या ॲनिमल सेल मध्ये असं मला आढळून आलं ते म्हणजे सेल मेम्ब्रेन जसं प्लांट मध्ये सेल ऑल असतं अगदी त्याचप्रमाणे या ॲनिमल सेल्स मध्ये काय असतं सेल मेम्ब्रेन आढळून आलं हे आपल्याला श्वान सेल्स असे म्हणतात. त्यांनी एक हायपोथेसिस दिलं आता हे आपण नेक्स्ट स्लाइड वर घेऊ मित्रांनो ही स्लाइड महत्वाची 1838-1839 2 वर्ष अतिशय महत्वाची झाली. आता पहा या श्वानसरने काय जी हायपोथेसिस दिली ही हायपोथेसिस पाहू. हायपोथेसिस म्हणजे काय असतं इमॅजिनेशन एक कल्पना म्हणजे एक कल्पना केलेली ती सत्यात आली किंवा सत्यात उतरवणं याला काय म्हणतात हायपोथेसिस असं म्हणतात. पहा हायपोथेसिस मध्ये काय म्हणतात ते बॉडीज पहा मित्रांनो बॉडीज ऑफ प्लांट काय बॉडीज ऑफ प्लांट जे प्लांटची बॉडी आहे प्लांट्स अँड ॲनिमल या दोन्हीची बॉडी पहा मित्रांनो प्लांट्स अँड द ॲनिमल्स आर मेड पहा मित्रांनो आर मेड अप ऑफ प्रोडक्ट ऑफ सेल्स. पहा मित्रांनो ह्यांनी हायपोथेसिस दिले ह्यांना असं वाटलं की जे प्राणी आणि जे वनस्पती आहेत यांच्या सेल कशापासून मेडअप होतात त्या प्रोडक्ट ऑफ द सेल. आता आपण कशापासून तयार झालेले आहेत आपल्या आई वडिलांपासून म्हणजे ही पूर्ण जी कंटिन्युटी चालू आहे अगदी त्याचप्रमाणे यांनी सुद्धा हायपोथेसिस असं म्हटलं की बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स आर द मेड अप ऑफ द प्रोडक्ट ऑफ द सेल्स म्हणजे हे सेल्स कशी आहे या सेलचा पूर्ण साखळी कशी चालते प्रोडक्ट ऑफ द सेल्स पासून बनतात मित्रांनो. पहा स्किल्डन काय जे प्रोनाउन्सिएशन मला करेक्ट करता येत नाही मित्रांनो स्किल्डन अँड द श्वान फॉर्म्युलेटेड सेल थेअरी. पहा मित्रांनो फॉर्म्युलेटेड ही जी सेल थेअरी आहे याच्यामध्ये 2 सायंटिस्ट महत्त्वाचे असतात एक म्हणजे स्किल्डन श्वान सेल हे काय फॉर्म्युलेटेड आर द सेल थेअरी मित्रांनो. आता नंबर 3 ला एक सायंटिस्ट देतो मित्रांनो. पहा सेल थेअरी पाहिली आपण स्किल्डन साहेब 1838
1839 मध्ये श्वानसर जर्मन झुलॉजिस्ट, जर्मन बॉटनिस्ट, वरच्याने काय म्हणलं या स्केल्डन सरने काय म्हणले की ऑल प्लांट्स आर द मेड अप ऑफ द सेल्स, बट ते सेल कशापासून बनतात, टिश्यू पासून बनतात. अगदी त्याचप्रमाणे श्वानसर काय म्हणतात की प्राणी आणि वनस्पतीमध्ये दोन गोष्टी समान पर्टिक्युलर पाहायला मिळतात, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. फॉर्म्युलेटेड सेल थेअरी या दोघांनी दिली. हायपोथेसिस काय लावले या दोघा भावांनी मिळून, बॉडीज ऑफ द प्लांट अँड द ॲनिमल्स आर मेड अप ऑफ द प्रोडक्ट ऑफ द सेल. म्हणजे ह्या ज्या सेल्स नवीन नवीन तयार होतात सेल ते कशापासून तयार होतात, ह्या त्यांच्या रिप्रोडक्शन प्रोडक्ट पासून किंवा एक्सरेटरी पासून तयार होऊ शकतात. बट हे असं नाही. या ठिकाणी एक सायंटिस्ट म्हणतात अरे थांबा मी आलो म्हणतात आणि ते त्यांच्या ह्याला चालू करतात त्यांच्या हायपोथेसिसला सत्यात उतरण्यासाठी. पहा मित्रांनो, त्या सायंटिस्टचं नाव आहे, आपण सेल थेअरीमध्येच घेतो. त्या सायंटिस्टचं नाव काय आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे रुडल्फ वर्चाव 1855. पहा मित्रांनो, रुडल्फ वर्चाव साहेब 1855 मध्ये काय म्हणतात, त्यांनी एक वळण भारी म्हणलेली आहे. काय, ओमिनेस सेल्युला इज सेल्युला. काय म्हणतात पहा मित्रांनो, ओमिनेस सेल्युला इज सेल्युला. पहा हे रुडल्फ वर्चाव 1855 मध्ये एक वळ म्हणतात. या एका वळीमुळे त्यांचं एनसीईआरटी मध्ये नाव आहे. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला सुद्धा आता असाच इतिहास घडवायचा आहे. या नेटचा प्रिपरेशन करून आपल्याला अशीच रँक मिळवायची आहे जी आपण आपल्या बॅनर लागले पाहिजे. त्याच्यासाठी पहा, रुडल्फ वर्चाव 1855 ओमिनेस सेल्युला इज सेल्युला. काय म्हणतात, ओमिनेस सेल्युला इज सेल्युला म्हणजे जी ओल्ड सेल असते मित्रांनो, ओल्ड सेल पासूनच ही जी ई सेल्युला म्हणजे ही जी न्यू सेल असते ही जुन्या सेल पासून नवीन सेल तयार होईलेली असते. या ठिकाणी सेल थेअरी काय होती, या ठिकाणी सेल थेअरीला पूर्ण विराम लागतो. म्हणजे फायनल ऑफ द सेल थेअरी ही जी ओमिनेस सेल्युला ई सेल्युला वळ आली की या ठिकाणी या सेल थेअरीला स्टॉप झालं. अरे बस लय झाले म्हणले शास्त्रज्ञ, भारी शोध लावला, त्याला मानाचा मुद्रा केला, सर्वांनी सल्यूट दिला आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सेल थेअरी स्टॉप झाली. पहा दोन वळ महत्वाचे. आता या ठिकाणी एनसीईआरटी मध्ये दोन लाईन्स दिलेल्या आहे, त्या लाईन्स या ठिकाणी मी लिहित आहे. पहा या ठिकाणी आपलं रुडल्फ वर्चाव 1855 पाहिले आपण, ओमिनेस सेल्युला ई सेल्युला, श्वान सेल पाहिले, सिल्डन सेल पाहिले. आता पहा या ठिकाणी दोन एनसीईआरटी मध्ये लाईन्स महत्वाच्या दिलेल्या आहे. all living organisms are made up of cell and their products. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल्स असतात ते कशापासून बनतात, त्या देअर प्रोडक्ट सेलच्या प्रोडक्ट्स पासून बनतात. म्हणजे ओमिनेस सेल्युला ई सेल्युला मधून बनतात. आणि ऑल सेल्स आर द अराइज. पहा मित्रांनो, ऑल सेल्स अराइज. पहा मित्रांनो, आता आपण क्वेश्चन्स करणार आहोत. ऑल सेल अराइज. तुम्ही बोर होत असताल तर या ठिकाणी आता क्वेश्चन्स पहा. म्हणजे बोर होण्याचं काही कारणच नाही, कारण आपण कंटेंट असे जबरदस्त पाहणार आहोत. म्हणजे जे नीटमध्ये येणार आहे सोप्या सिंपल मधून जे येणार आहे ते पाहत आहोत आपण. ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग आणि एनसीईआरटीचे रीडिंग सुद्धा करणार आहोत मित्रांनो. ऑल सेल्स अराइज फ्रॉम अ प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे प्रत्येक सेलला असं स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार आहे, याला प्री एक्झिस्टिंग सेल्स असं म्हणतात. या ठिकाणी आता आपण क्वेश्चन्स आणि एनसीईआरटी रीडिंग पाहू मित्रांनो. या ठिकाणी आता आपण किती 4 टॉपिक पाहिले. नंबर 1 इंट्रोडक्शन पार्ट पाहिलेला आहे. नंबर 2 काय पाहिलेलं लक्ष द्या मित्रांनो. नंबर 1 ला पाहिलं आपण इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर व्हॉट इज सेल थेअरी पाहिलेले, सायंटिस्ट इंट्रोडक्शन पाहिलेले. आता पहा, आता नंबर 4 चा काय पाहणार आहोत. आता आपण या टॉपिक वर क्वेश्चन्स एक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर एनसीईआरटी माता की जे एनसीईआरटी एक पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, आता क्वेश्चन्स काय मी बोर्डवर लिहित बसत नाही, या ठिकाणी मी स्वतः मेहनत घेतलेली आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी
पहा मित्रांनो, पहा आता या ठिकाणी आपण व्हॉट इज सेल अँड द सेल थेअरीवरचे क्वेश्चन्स पाहत आहोत. तर पहा मित्रांनो, पहा या ठिकाणी व्हॉट इज सेल अँड द सेल थेअरीवरचे क्वेश्चन्स पाहत आहोत. मॅचेस स्केल्डन ऑज द 1838 1838 मध्ये स्केल्डन साहेब आले. त्यांनी काय केलं त्यांनी म्हणतात, ते कोण होते? नंबर 1 ब्रिटिश झुलॉजिस्ट, नंबर 2 जर्मन बॉटनिस्ट, नंबर सी ब्रिटिश झुलॉजिस्ट, नंबर डी जर्मन झुलॉजिस्ट. आता हे ब्रिटिश तर आपल्याला माहिती गॅन्टेने उडविले, त्याच्यामुळे ए आणि सी ऑप्शन गेलेला आहे. राहिले बी आणि डी. जर्मन झुलॉजिस्ट होते का स्केल्डन साहेब? नाही, ते फक्त आणि वनस्पतीमध्ये जात होते, ते म्हणजे जर्मन बॉटनिस्ट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. पहा हु नंबर 2 चा क्वेश्चन, हु गॅव द फायनल शेप टू द सेल थेअरी. लास्टला जी शेप दिली फायनल थेअरीला, सेल थेअरीला कुणी दिलेली म्हणतात? नंबर 1 वर्चाव, नंबर 2 श्वान, नंबर 3 स्केल्डन अँड नंबर डी लिओनहुक. लिओनहुकने फर्स्ट लिव्हिंग सेल हुड केली, ते करेक्ट गेले, संपले. ते स्केल्डन सर आणि श्वान सोलने सेल थेअरी दिली, ते असं सेल मेम्ब्रेन ते म्हणाले. बट वर्चाव आले की पूर्ण या सेल थेअरीला पूर्ण विराम लागलेला आहे, म्हणजे नंबर ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नंबर सी द न्यू सेल ऑफ द ओरिजिनेट. ही नवीन सेल कशापासून तयार होते? नंबर 1 बाय बॅक्टेरियल फर्टिलायझेशन, म्हणजे जसं आपलं दही म्हणजे आपलं कर्ड बनतं दुधापासून, दह्यापासून जे बॅक्टेरियल असतात ते. फ्रॉम अबायोटिक मटेरियल नाही. ब्रेड हे बनतात, बिस्किट नाही. नंबर सी फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल थ्रू रेग्युलेशन ऑफ द ओल्ड सेल. जुन्या सेलपासून बनतं का? नाही. कशापासून? ओमिनिस सेल्युला ई सेल्युला पासून बनतं, याला म्हणतात फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार होतं. सी ऑप्शन इज द करेक्ट. नंबर 4 प्रश्न, विच वन इज अँड द एक्सेप्शन टू सेल थेअरी. या सेल थेअरी मध्ये एक्सेप्शन काय आहे? ए व्हायरस, मायकोप्लाझ्मा, ॲल्गी, ऑल ऑफ द. तर व्हायरस हे कसं असतं? अर्धवट लिव्हिंग असतं, एक पेक्षा कमी सेल असल्यामुळे त्याला लिव्हिंग मानल्या जात नाही, म्हणून ते एक्सेप्शन. नंबर 5 क्वेश्चन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द ओमिनिस सेल्युला ई सेल्युला. नंबर ए चा ऑप्शन ऑल सेल हॅव अ न्यूक्लियस. चूक. सेल इज द बेसिक युनिट ऑफ द लाईफ. हो बरोबर आहे. लिव्हिंग थिंग्स आर द कंपोज्ड ऑफ सेल. हे पण बरोबर आहे. नंबर डी ऑल सेल्स अराइज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. या नवीन सेल पासून तयार होतं. इन विच Here did Matthew Skeldon observe different types of the cell various plant tissue. कोणत्या वर्षी स्केल्डन साहेबांनी प्लांट सेल या टिश्यू पासून बनतात असं म्हटलं? 1838. नंबर सी ऑप्शन इज द करेक्ट. मॅच द कॉलम. आता मॅच द कॉलम लिओनहुक साहेबांनी काय केलेलं? फर्स्ट सॉ इज द डिस्कवर्ड लिव्हिंग सेल पाहिलेले. रॉबर्ट ब्राउनने काय केलं आहे? डिस्कवर्ड द न्यूक्लियस ब्रेन शोधलेला आहे सेलचा. नंबर सी स्केल्डन साहेबांनी काय केलेलं आहे? ऑल प्लांट आर द कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द सेल. श्वान साहेबांनी काय केलेलं आहे? द प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल इज द युनिक टू द प्लांट सेल केलेलं आहे मित्रांनो. पहा 10वा क्वेश्चन, मेथड विच इज युज्ड टू डिटरमाइन द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ द सेल ऑर्गनल. या सेलचं स्ट्रक्चर कशामधून पाहतात? जेल इलेक्ट्रोस्कोपिक, सेंट्रिफ्युगेशन, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी 1950 मध्ये आली. फेज कॉन्ट्रॅस्ट मायक्रोस्कोपी नाही. नंबर सी इज द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. पहा मित्रांनो, हे झालेलं आहे. आता आपण काय पाहिलेले? हे आपण 4 टॉपिक्स पाहिलेले. आता आपण NCERT ची रीडिंग करून दाखवतो मी या ठिकाणी मित्रांनो. पहा NCERT सेल. पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो NCERT ला कसं स्टडी करा. ह्या NCERT ला असं रंगवा. ज्या दिवशी तुम्ही NCERT अशी रंगवीत ना, त्या दिवशी तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स तयार होईल की आपल्याला खरंच काहीतरी येलेलं आहे. आता पहा, मी फास्ट मध्ये एकदम कैलास एक्सप्रेस मध्ये रिव्हिजन करू. चॅप्टर नंबर 8 क्लास 11 मध्ये सेल द युनिट ऑफ द लाईफ. व्हेन यू लुक अराउंड यू सी बोथ द लिव्हिंग अँड द नॉन लिव्हिंग थिंग. आपल्या सोबतील लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग प्रेझेंट मध्ये आहेत. यू मस्ट हॅव द वंडर्ड अँड आस्क्ड युअरसेल्फ व्हॉट इज द मेक्स अँड द ऑर्गॅनिझम लिव्हिंग. आपण आपल्या स्वतःच्या मनाला कधी प्रश्न विचारलाय की एवढे जगत कशावर तरलेलं आहे? एका सेलवर तरलेलं आहे. व्हॉट ऑफ द दॅन इनिमेट टू द विच अ लिव्हिंग हॅज द आन्सर ऑफ द दिस प्रेझेन्स ऑफ द बेसिस युनिट ऑफ द लाईफ सेल इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जेवढे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते एका गोष्टीपासून आहे, ते म्हणजे सेल. ऑल ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ द सेल्स. हे पूर्ण गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत? सेल पासून. सम आर कंपोज्ड ऑफ द सिंगल सेल्स अँड आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ अदर द लाईक कंपोज्ड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर सेलचे 2 प्रकार पडतात, पण मल्टीसेल्युलर जेवढं कार्य करतं तेवढेच युनिसेल्युलर करतं सुद्धा मित्रांनो.
पहा आता पहिला व्हॉट इज सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर द कॅपेबल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कशासाठी कॅपेबल असतात, इंडिपेंडेंटली लिव्हिंग अँड त्याच्या फंक्शन्स ऑफ द इन आवर लाईफ साठी परफॉर्मिंग एसेन्शियल फंक्शन ऑफ द लाईफ. एनिथिंग लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ द सेल डज नॉट इन्शुर इंडिपेंडेंटली लिव्हिंग. हेन्स सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. या सेलला काय म्हणतात की स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ असं म्हणतात. अँटन ऑन द लिव्हनहुक फर्स्ट ऑफ द डिस्क्राइब्ड लिव्हिंग सेल. म्हणजे लिव्हिंग सेल पहिल्यांदा कोणी शोधली. आता पहा मित्रांनो, मी जे स्वतः नोट्स बनवले आहेत त्या कशा असे सुटसुटीत बनवलेले टॉपिक होय, बट एनसीईआरटी मध्ये जरा गोंधळ केलेला असतं, म्हणजे कमी शब्दात जास्त ज्ञान सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे थोडी एनसीईआरटी किचकट बनते. पण माझं लेक्चर अगोदर माझ्या स्वतःच्या नोट्स पाहिल्यानंतर तुम्हाला एनसीईआरटी रीडिंग केल्यानंतर अगदी सगळ्या गोष्टी याच्या ब्रेनमध्ये क्लिक होत चाललेल्या असतात. Anton on Leeuwenhoek first was the described living cell पाहिले. रॉबर्ट ब्राउन later discovered nucleus पाहिलेला आहे. The invention of the microscope चे इन्व्हेन्शन पाहिलेले आहे. and the important leading electron microscope पाहिलेला. related all the structure detail of the detail सेलच्या डिटेल्स साठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा सुद्धा काय केलेला आहे या ठिकाणी इन्व्हेन्शन केलेलं आहे. नंबर 2 सेल थेअरी. पहा मित्रांनो, सेल थेअरी एक दिलेली आहे या ठिकाणी. In 1838 Matthias Sheldon, a German botanist, examined a large number of plants of the order that plant are composed of different kinds of the cell which have the tissue of the plant. पहा शेल्डन सर काय म्हणतात की पूर्ण जे ऑल प्लांट्स आहेत ते सेल्स पासून बनतात, पण या सेल्स कशा वेगवेगळ्या डिफरंट टिश्यू पासून बनलेल्या असतात. ॲट अबाउट द सेम टाइम ऑफ द देअरफॉर. पहा मित्रांनो, एनसीईआरटीला असा करा, जोपर्यंत तुम्ही एनसीईआरटी अशी करणार आहे तोपर्यंत तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स तयार होणार नाही. पहा ही झाली सेल थिअरी. श्वान, आता श्वान सर आले 1839 इज द. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ब्रिटिश झुलॉजिस्ट म्हणलेला आहे, बट ते ब्रिटिश झुलॉजिस्ट